मित्रांनो, जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नारायणगडवर होत असलेला दसरा मेळावा हा मुंडे कुटुंबियाच्या राजकीय साम्राज्याला धक्का देणारा ठरणार आहे का? का तो या कुटुंबाचं राजकीय साम्राज्य उद्ध्वस्त करणारा आहे? राजकीय दसरा मेळावे हे आता सत्ता प्राप्तीचं साधन बनू पाहत आहेत का? आणि नारायणगडवर जो दसरा मेळावा होत आहे, या दसरा मेळाव्यातून नगद नारायण महाराज आपल्या भक्तांना काय संदेश देतील याविषयीचं आपण आज विश्लेषण करणार आहोत, विवेचन करणार आहोत। यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि हो, आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, संत नगद नारायण महाराजांचा आत्मा असलेले माणिक महाराज आणि त्या माणिक महाराजाचा प्राणप्रिय जीव असणारे संत भगवान बाबा आणि त्या भगवान बाबाचा म्हणजे माणिक महाराजांच्या जीवाचा जयघोष करणारं मुंडे कुटुंबीय यांचं साम्राज्य नारायणगडचे नगद नारायण महाराजांच्या भूमीतून धक्का देणारं, उद्ध्वस्त करणारं असं ठरणार आहे का हा दसरा मेळावा? हा पहिला प्रश्न पडतो। अजिबात नाही मित्रांनो। नगद नारायण महाराजांच्या भूमीतून विधायकच घडेल, विध्वंस कधीच होणार नाही। नगद नारायण महाराजांचा जीव संत भगवान बाबा असतील तर त्या जीवाचा जयघोष करणारे त्यांना उद्ध्वस्त केलं जाऊ शकतं? नाही, अजिबात नाही। कारण राजकारण आणि अध्यात्म या गोष्टी फार वेगळ्या आहेत। दोन वेगवेगळी क्षेत्र आहेत। आपल्याकडे एक शाप आहे आपल्या लोकांना, प्रत्येक गोष्ट आपण राजकीय चष्म्यातून त्या गोष्टीकडे पाहतो आणि म्हणून मग हे असा सरळ सरळ सिद्धांत। आता समाज माध्यमावर 2-4 लाईक जास्त मिळतात ना, किंवा 2-4 काय व्ह्यू मिळतील, पैसा मिळेल, काहीतरी प्रसिद्धीचं एक माध्यम म्हणून उठेल, काय बरळायचं तर बरळू लागली आहेत लोक। नारायणगडवरून म्हणे आता मुंडे कुटुंबियाच्या साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचा संदेश दिला जाईल, असं अजिबात होणार नाही मित्रांनो। कारण नगद नारायण बाबा हे अनंत तत्व आहे आणि ते ईश्वरी तत्व, त्याला इथं तुम्हाला नगदच आशीर्वाद मिळणार आहे आणि तो सर्व जीवांना सारखाच मिळणार आहे, सारखाच न्याय असणार आहे। कारण ईश्वराला सर्व लेकरं ही सारखी असतात। म्हणून इथे जो दसरा मेळावा घडणार आहे तो मुंडे कुटुंबाच्या साम्राज्याला हादरा कशाला हो? त्यांना त्यांच्या केसालाही धक्का न लागणारा असणार आहे। आणि जे बोलतायत ना, हे निर्बुद्ध वाचाळवीर ही एक स्वार्थी जमात, वेगळी जमात आहे की ती या दसरा मेळाव्याचं पावित्र्य भंग करणारा पापी वर्ग हा आहे। म्हणून मित्रांनो, कुणीही या अशा पापी दुर्जनांकडे लक्ष देऊन आपली वाणी विटाळू नका। कारण काय गड्या, देव आणि पवित्र जर मुहूर्तावर आपण दसरा मेळावा करतो आणि आपण तिथं विध्वंसाच्या गोष्टी जर मांडू लागलो, तिथं राजकारण खेळू लागलो, तर आपल्या मनातले जे खेळ आहेत आपल्या तिथून घडणार असे मांडू लागलो, तर हे मुळातच पापी दुर्जन आहेत। यांना समाजामध्ये शांती नको आहे। अशा लोकांकडे आपण दुर्लक्ष करावंच। पण महात्मा नगद नारायण महाराज, संत भगवान बाबा आणि संत माणिक महाराज हे या लोकांचं काय ते यांचा हिशोब ठेवतील, आपण तेवढ्या याच्यामध्ये जाण्याची गरज नाही। आणि आता ही जी राजकीय दसरा मेळावे होऊ लागले, अहो हे दसरा मेळावा पारंपरिक सण उत्सव, कृषी उत्सव आहे, शेतकऱ्यांचा उत्सव। अशा या उत्सवाला राजकीय सत्ता प्राप्तीचा हा मूलमंत्र होऊ पाहत आहे का? अशा या सणातून, या आध्यात्मिकतेमधून जर आपण राजकीय संदेश देऊ लागलो ना, तर तिथे कुठेतरी या अध्यात्माच्या पावित्र्याला कुठेतरी गालबोट लागतं। म्हणून हे राजकीय, आणि एक विशेष लक्षात ठेवा, कुणी सांगत होतं ना, म्हणायचे पूर्वी एक सिद्धांत सांगत असतात लोक,
ज्यांच्याकडं सहकारी साखर कारखाना आहे त्याचं जिंकून येणं निश्चितच बरं का, कारण शेतकरी वर्ग त्याच्या पाठीमागे उभे राहतो. तसं जर असतं तर अनेक कारखानदार पडले नसते. दुसरा सिद्धांत असा येतो का, ज्याच्याकडे शिक्षण संस्था आहेत, फार मोठं सहकाराचं जाळं आहे, अशी लोक निवडणुकामध्ये कधीही पराजयी होत नाहीत. होतात. हा सिद्धांत सुद्धा चुकीचा आहे. आणि हो, शेवटी बरं का, की जे राजकीय दसरा मेळावे भरतात ते सुद्धा पराजित होतात बरं का. म्हणजे राजकीय मेळावा आणि दसरा मेळावा या दोघांमध्ये वेगवेगळी भिन्न बघायला आपण शिकलं पाहिजे. आणि आपण ज्यावेळी आपण प्रत्येक गोष्ट आपण हे वेगळी करायला शिकू ना, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं. म्हणजे कोणतंही हे साधनं जी आहेत ना, कोणतंही एक साधन निवडणुकीच्या विजयामध्ये अथवा पराजयाला कारणीभूत नसतं. त्याच्यासाठी तुमचं कर्म, तुमची वाणी आणि तुमचे गुण, तुमचं पावित्र्य, तुमचं चारित्र्य हे लोकांसमोर गेलं की लोक अनेक मुद्द्यांचा एक संघ करतात आणि मग हा व्यक्ती समाजाच्या कामाचा आहे अथवा नाही. म्हणजे अनेक मुद्दे असतात हो, एका मुद्द्यावर जय किंवा पराजय ठरत नाही. म्हणून दसरा मेळावा हा राजकीय सत्ता प्राप्तीचं साधन कधीही होऊ शकत नाही. आणि हा जो नारायणगडवर दसरा मेळावा भरतो आहे ना, हा मातीतल्या माणसाचा, मळालेल्या माणसाचा, माणुसकीचा महामेळावा असणार आहे. हा फाटक्यांचा असणार आहे, हा झोपडीतल्यांचा असणार आहे, हा बांधावरच्यांचा असणार आहे, हा शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा असणार आहे, हा कष्टकऱ्यांचा असणार आहे. आणि हा दसरा मेळावा म्हणजे शेतकऱ्यांचा दसरा महामेळावा असणार आहे. म्हणून इथे राजकारण वगैरे ह्या दुय्यम गोष्टी येतो. राजकारण इथं कधीही होऊ शकत नाही. आणि महात्मा नगद नारायण महाराजांच्या या भूमीमध्ये अरे आमच्या शेतात पिकलेलं पहिलं फळ नगद नारायणाला अर्पण करण्याची परंपरा या आमच्या मातीमध्ये आहे. 5 कणसाचा जुडगा बांधून नगद नारायण महाराजांच्या चरणी देण्याची आमची परंपरा आहे. आणि तिथे आम्ही शेतकऱ्यांचा हा मेळावा होतोय. हा मेळावा नगद नारायणाच्या भूमीमध्ये कधीही जातीचा मेळावा भरला नाही, भरला जाऊ शकत नाही, भरणार पण नाही. आणि जे या दृष्टिकोनातून येतील हा ते निर्बुद्धच असतील ना, अशा लोकांकडे काय लक्ष देणार हो. हा नगद नारायण महाराजांचा इथून शेतकऱ्यांच्या पाठीमागे मी उभा आहे असा साक्षात नगद नारायण महाराजांचा संदेश या राज्याला नव्हे देशाला असणार आहे. हा या दसरा मेळाव्यामधून शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, मातीतल्यांना, फाटक्या लोकांना, मळालेल्यांना, सर्वांना अगदी स्वाभिमानाची, अगदी अभिमानाची, जगण्याची एक जी शिदोरी आहे, जी ऊर्जा आहे, ती या दसरा मेळाव्यामधून लाभणार आहे. म्हणजे दसरा मेळावा हा अतिशय पवित्र, म्हणजे संत नगद नारायण महाराजांचा, माणिक महाराजांचा, भगवान बाबांचा हा दसरा मेळावा असणार आहे. म्हणून हा जातीच्या, पातीच्या, धर्माच्या अगदी फार अनंत पलीकडचा ठरणार आहे. एवढी सर्वांनीच याची हे घ्यावी, जरा समज घ्यावी. आणि बोलताना यापुढे नगद नारायण महाराजांच्या विषयी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी थोडंसं वाचाळवीरांनी स्वतःच्या वाणीवर आणि जरा थोडंसं निर्बंध आणावं आणि स्वतःच्या बुद्धीची थोडीशी कीव करावी, एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो. धन्यवाद.